राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। जालन्यामधील अंतरवाली सराटीमध्ये ही भेट होणार असून शिष्टमंडळामध्ये भाजपा नेते प्रसाद लाड यांच्यासह आमदार नारायण कुचे यांचा सुद्धा समावेश असणार असल्याची माहिती आहे। राज्य सरकारच्या वतीने हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करेल। मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। त्यावर जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या वतीने भाजपचे नेते प्रसाद लाड आणि आमदार नारायण कुचे हे आज त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष असेल। या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण पाहतोय की बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा जरांगे सक्रिय झाल्याचं दिसतंय, उपोषणाचा इशारा एकीकडे दिलेला आहे। कधीपर्यंत पोहोचतायत प्रसाद लाड चर्चा करण्यासाठी? आपण जर पाहिलं तर आज सरकारचे शिष्टमंडळ जे ते अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहे। मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केलेली आहे। 30 मे रोजी ते आमरण उपोषणाला बसणार आहेत। मात्र त्यापूर्वी आता त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जे ते आज अंतरवाली सराटीत येणार आहे। सुमारे 9 वाजेपर्यंत अंतरवाली सराटीत सरकारचे शिष्टमंडळ पोहोचेल आणि या शिष्टमंडळात आपण जर पाहिलं तर भाजप नेते प्रसाद लाड, आमदार नारायण कुचे यांचा समावेश असणार आहे। यांच्यासह अन्य काही नेते असण्याची शक्यता आहे आणि हे शिष्टमंडळ जे ते सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहे। मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत काय झालं, जरांगे यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल सरकारने कुठपर्यंत कारवाई केलेली आहे किंवा कोणत्या मागण्या ज्या प्रलंबित आहेत त्या कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतात या संदर्भाची चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान त्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटलांनी जो काही इशारा दिलेला आहे उपोषणाचा तो ते कायम ठेवतात का त्यांचं उपोषण स्थगित होतं याकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। श्रद्धा, या चर्चेकडे आपलं लक्ष असेल, अपडेट घेत राहू। गौरव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।